आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे बौद्ध समाजाचं आज आझाद मैदानात आंदोलन सुरू आहे। महाबोधी महाविहार मुक्तीसाठी हे आंदोलन सुरू झालेलं आहे। बौद्ध भिक्खू संघाकडून हे आंदोलन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय बौद्ध नेत्यांचा मोर्चा काढण्यात आला। मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून या मोर्चाला सुरुवात झाली आहे आणि आझाद मैदानात या मोर्चाची सांगता होते। या मोर्चाच्या ठिकाणहून आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अक्षय, सौरभ, आपण जर बघितलं तर बिहार सरकारने लागू केलेला जो बौद्ध विहार मॅनेजमेंट टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट 1949 आहे, हा रद्द करावा या मागणीसाठी आणि त्या मॅनेजमेंट समितीवरती व्यवस्थापन समितीवरती गैरबौद्ध व्यक्तींची नेमणूक जी झालेली आहे ती मागे घ्यावी यासाठी सगळ्या आंबेडकरी विचाराच्या पक्षांनी या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलं होतं। मुंबईच्या मेट्रो सिनेमापासून ते आझाद मैदानापर्यंत या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि आता या मोर्चाची सांगता आझाद मैदानात होत असतानाचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सगळेच आंबेडकरी विचाराचे सगळे नेते या ठिकाणी आहेत। प्रमुख निमंत्रक रामदास आठवले आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करतोय। सर, आज तुमच्या माध्यमातून हा मोर्चा महाराष्ट्रात काढण्यात येतोय, या मोर्चाची हाक बिहार सरकारपर्यंत पोहोचेल का? मला असं वाटतं हा जो मोर्चा आहे हा तसा मुंबई आणि परिसरातलाच मोर्चा होता, बाहेरून फक्त कार्यकर्ते आलेले आहे। काय सगळ्या महाराष्ट्राचा मोर्चा नव्हताही आणि बरंच ऊन आहे त्यामुळं लोक अजून येत आहे। पण मोर्चाचा जो प्रयत्न आहे महाराष्ट्र सरकारचा काय याचा या विषयाचा संबंध नाही, पण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 90-95% देशातल्या बुद्धिस्टपैकी आपल्या राज्यामध्ये जास्त बुद्धिस्ट आहे आणि हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये नाही, हा विषय आहे बिहार सरकारच्या अधिकारामध्ये आहे। आणि आपलं म्हणणं एवढंच आहे की जो 49चा जो कायदा आहे तो कायदा रद्द करावा आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना लागू झाली 26 जानेवारी 1950ला, तर त्याप्रमाणे हा कायदा हा संविधान स्वीकारण्यापूर्वीच आहे, तो रद्द करावा अशी आमची मागणी आहे। सगळे आमचे 9च्या 9 मेंबर हे बुद्धिस्ट असावे हीच मागणी आमची आहे आणि आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सर्व बौद्ध नेते भेटणार आहोत आणि त्यांनी थोडं लीड करावं आणि महाराष्ट्रामध्ये सर्व बौद्ध असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची भावना आहे, त्यामुळं मला असं वाटतं की हा जो विषय आहे हा बिहार सरकारच्या अधिकारामध्ये आहे। मी त्याचा प्रयत्न केलेला आहे, पण अजूनही त्याला थोडंसं अजूनही थोडी ताकद जी आहे ती आपली एकसंगता दाखवली पाहिजे, म्हणून आजचा मोर्चा काढण्यात आलेला आहे। सर्व आपण बघतोय की महाराष्ट्र सरकारने आज या मोर्चाची दखल घेऊन महाराष्ट्रातील बौद्ध नेत्यांची, आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय नेत्यांची काय भूमिका आहे ही बिहार सरकारपर्यंत पोहोचवावी असं जे मुख्य निमंत्रक आहे रामदास आठवले यांच्या माध्यमातून सांगितलं जाते। मोठ्या संख्येने आपण जर बघितलं तर बौद्ध धर्माचे भिक्षू या ठिकाणी आहेत, भंते आहेत, सगळे नेते या ठिकाणी आहेत, भाई गिरकर आहेत, त्यासोबतच वर्षा गायकवाड, हे सगळे नेते जरी वेगवेगळ्या पक्षातले असले तरीही आज या ठिकाणी या मोर्चामध्ये सहभागी झाला असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। सौरभ, निश्चितच अक्षय, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।